सुप्रिया त्यांची सभा आता मध्यंतरी झाली नवी मुंबईत. तेव्हा त्यांनी तुमच्यावरती नाव न घेता शिलक्या शब्दात टीका केली की तुम्ही जे केलं ते चुकीचं आहे. माझ्या माहितीनुसार शब्द पण दिला होता की ह्या भागातले उमेदवार तुम्हीच असणार. त्या दृष्टीनं तुम्ही कार्य केलं. पक्षाला जे नवीन चिन्ह मिळालं ते अहोरात्र झटून मेहनत करून तुम्ही घराघरात ते पोहोचवलं. पण अचानक असं काय झालं की तुम्हाला डावललं गेलं? विरोधकाला आपल्या पक्षात आणणं, त्याला तिकीट देणं आणि पक्षातील निष्ठावंताला डावलणं हे चुकीचं आहे की बरोबर? ताईंनी जर माझं नाव न घेता जर काही माझ्या बाबतीत बोललं असेल तर मी म्हणेन की मी चुकीचं केलं का पक्षाने चुकीचं केलं हे जग जाण. निश्चितपणे मला वेदना झाल्या, कारण मला पक्षाच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आलं होतं की तुम्हाला ह्यावेळेस इकडे विधानसभेची तयारी करायची. महानगरपालिकेची निवडणूक न झाल्यामुळे भ्रष्टाचार बोकाळलाय, अर्वाच्य भाषा वापरणं, ओरमटपणा करणं, लोकांमध्ये दहशत निर्माण करणं त्यांच्याबद्दल, हे यांनी अनेक वर्ष इथे धंदे केलेले आहेत. दलाल, राजकारणी आणि बिल्डर यांची लॉबी त्या सोसायटीजना गिळंकृत करू पाहते. आपला जर का विजय झाला तर पुन्हा एकदा कुठेतरी हातात घ्याल का? गजानन काळे त्यांनी असा आरोप केला आहे की जे तिकीट तुम्हाला मिळणार होतं ते जयंत पाटलांनी 25 कोटी घेऊन दुसऱ्याला विकलं. गजानन काळेंचं इंटेलिजन्स कलेक्शन खूप चांगलं असेल म्हणून त्यांना माहीत असेल. नमस्कार, मी कपिल देशपांडे. आपला विशेष कार्यक्रम एक दिवस माझा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण आलो बेलापुरात आणि आपल्यासोबत असणार आहे अपक्ष उमेदवार डॉक्टर मंगेश आमले. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. मला सांगायला खूप आनंद होतोय की सरांचा जो प्रवास आहे तो एका त्या चित्रपटासारखा आहे. हे मी का म्हणतोय हे तुम्हाला जेव्हा आपण सरांशी गप्पा मारू तेव्हा कळेलच. तर मला वाटतं ही गोष्ट मी सांगण्यापेक्षा आपण त्यांच्याकडनंच ऐकून घेऊया. म्हणजे मी तुमच्याबद्दल वाचलं, मी जस्ट क्युरिओसिटी म्हणून आपल्याला गप्पा मारायच्या आहेत की एका वारकरी कुटुंबात संप्रदायातील तुमचा जन्म झालेला, गावाकडे तुम्ही होता, अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून तुम्ही तुमचं शिक्षण घेतलं आणि आज अत्यंत मोठ्या मोठ्या पदांवर तुम्ही कामं केली आहेत. तुमची कंपनीचं जाळं जगभर विस्तारत चाललं आहे. तर नक्कीच, आणि असा एक सुशिक्षित उमेदवार या भागाला मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर सर, निश्चितपणे ग्रामीण भागात माझं बालपण गेलं आहे आणि ग्रामीण भागात शिक्षण झालं. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्यामध्ये आलो. त्याच्यानंतर मग त्यापुढे ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये नोकरी केल्या. थोडा शिक्षणात पुन्हा ब्रेक घेतला कारण IIT बॉम्बेमध्ये माझं ॲडमिशन झालं. तिथे माझी मास्टर्स मी कंप्लीट केलं. IIT जम्मूमध्ये शिकलो, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकलो. असं वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या प्रथित यश संस्थांमध्ये मला शिकण्याच्या संधी लाभल्या. आणि गावाकडे शिकल्यामुळे आणि शहरामध्ये नोकरी केल्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वामध्ये मिक्स सापडेल आपल्याला. आणि तो म्हणजे रांगणापण पण आहे आणि इकडे जे आपण म्हणतो सहज सोपं वागणं पण आहे. त्या दोन्ही गोष्टी माझ्या नेतृत्वाला मला वाटतं कुठेतरी पूरक होत्या. आणि गावाकडे असल्यामुळे गावाकडे जे वातावरण होतं ते वारकरी संप्रदायाचं तेच पुढे कंटिन्यू झालं. व्यवसायात आल्यानंतर मी सायबर सिक्युरिटी कंपनीची स्थापना केली, जी आजच्या घडीला देशातील आणि जगातील काही नावाजलेल्या कंपन्यांमध्ये गणली जाते. त्याच्यामध्ये अनेक शोध मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी लावले. त्यात प्रामुख्याने मग ATM कार्डची जी ट्रान्झॅक्शन्स होतात, ATM मशीन्स हॅक होऊ नये म्हणून ते तंत्रज्ञान विकसित केलं. जगामध्ये फक्त 2 कंपनी तशा स्वरूपात आहेत. मोबाईलचे सिग्नल जे आहेत ते हॅक होऊ नये म्हणून माझं तंत्रज्ञान काम करतं. तसंच अंतराळात लागणाऱ्या काही सिस्टीम्स आम्ही विकसित केल्या. त्याच्या पुढे जाऊन संरक्षण दलासाठी बरंचसं आम्ही काम केलं. अशा एक ना अनेक गोष्टी सायबर सिक्युरिटीतल्या आम्ही विकसित केलं. एक नावाजलेली कंपनी म्हणून आम्ही भारतामध्ये आणि भारताबाहेर एक 7 देशांमध्ये काम करतोय. शेकडो कर्मचारी या कंपनीमध्ये आहेत. आणि हे करत असताना एक समाजसेवेची आवड मला नेहमी खुणावते. ती समाजसेवेची आवड जी आहे ती परंपरागत आहे आमच्या कुटुंबामध्ये. म्हणजे
सुरुवातीपासून कुटुंबाला एक समाजसेवेचा वारसा आहे. समाजसेवा करत असताना राजकारणाची गरज भासतेच, कारण लोकांचे प्रश्न सोडवायचे हं, असतात. हं, म्हणून राजकारणात आपसूक ओढला गेलो. हो. पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी अनेक वर्ष कार्यरत होतो आणि त्या दृष्टीनेच मग पुढे काय, तर आपण आता विधानसभा लढवली पाहिजे असं मला मनात आलं आणि त्या दृष्टीने मी तयारी केली. पण कुठेतरी गेल्या 5-6 महिन्यांपासून तुम्ही ही तयारी करत होता. तुम्हाला माझ्या माहितीनुसार शब्द पण दिला होता, की हो, ह्या हो, भागातले हो, उमेदवार हो, तुम्हीच असणार. हो, हो, त्या दृष्टीनं तुम्ही कार्य केलं. हो. पक्षाला जे नवीन चिन्ह मिळालं, ते अहोरात्र झटून मेहनत करून तुम्ही घराघरात ते पोहोचवलं. तुमचा जनसंपर्क दांडगा केला. बरोबर. म्हणजे गणपती असेल, नवरात्र असेल, त्यात जर नवी मुंबईच्या रस्त्यांवर कोणी फिरत असेल तर सगळीकडे तुम्हीच दिसत होतात. हं. म्हणजे हा कॉन्फिडन्स तुम्हाला वरून शब्द दिल्यामुळे आला होता. अगदी. पण अचानक असं काय झालं, की तुम्हाला डावललं गेलं आणि त्यानंतर तुम्हाला वाईट वाटलं का, की एवढं अहोरात्र झटून पण जेव्हा पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता जेव्हा वेळ येते तेव्हा त्याला डावललं जातं, तर वेदना झाल्या? निश्चितपणे मला वेदना झाल्या. कारण मला पक्षाच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आलं होतं, की तुम्हाला ह्यावेळेस इथून विधानसभेची तयारी करायची आहे. हं. गेले 6 महिने ती मी तयारी जोरात करत होतो आणि त्या तयारीला एक बेस होता. बेस माझ्या 20 वर्षाच्या समाजकारण आणि राजकारणाचा. समाजकारणात आणि राजकारणात असल्यामुळे हजारोंच्या संख्येने मला माझ्या मानणारे आणि माझ्यावर प्रेम करणारे सहकारी आणि कार्यकर्ते या शहरामध्ये आहेत. त्याच्यामुळे ती माझी एक जमेची बाजू होती. मग त्या सगळ्या सहकार्य आणि कार्यकर्त्यांना मी माझ्या कामामध्ये अक्षरशः जुंपलं आणि त्यांच्याकडून अहोरात्र पक्षाची सेवा करून घेतली. मी स्वतः सेवा केली. मग पक्षाला मिळालेलं काही महिने अगोदर जे नवीन चिन्ह मिळालं होतं ते घरोघरात पोहोचवणं असो, शहरातले कोपऱ्या-कोपऱ्यात ते चिन्ह पोहोचवलं. अनेक सामाजिक कार्यक्रम आम्ही त्या दृष्टीने आखले. मंडळांना भेटीगाठी दिल्या, घरगुती भेटीगाठी दिल्या. समाजातील विविध घटकांना मी टच केलं आणि त्याच्यानंतर एक चांगलं वातावरण तयार झालं. सर्व्हेजमध्ये मंगेश आमले हे नाव टॉपवर यायला लागलं. जे निवडणूक पूर्व सर्व्हेज असतात त्याच्यामध्ये मी टॉपला आणि एक सर्व्हे नाही 6 सर्व्हे. त्याच्यामुळे कुठेतरी विरोधकांची तारांबळ उडाली आणि विरोधकांनी तिथे डाव साधला. विरोधकांनीच आमच्याकडे उडी मारली. हे जाणून बुजून केल्याचं तुमचं म्हणणं आहे? निश्चितपणे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचे सर्व कार्यकर्ते, नेते स्थानिक, तसेच उच्चस्तरीय नेते देखील आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष देखील हेच सांगतील की ह्या तिकिटाचा खरा हकदार कोण होता. आणि अनेकांनी ती भावना बोलून दाखवली. ज्यावेळेस एका माणसाला इकडं आयात करण्यात आलं, त्याला तिकीट देण्यात आलं, ज्याने घामाचं टिपूस कधी त्या पक्षासाठी खर्च केलं नाही, जो आमच्या विरुद्ध काम करत होता, ज्याची आमची विचारसरणीच जुळत नव्हती, ज्याने आमच्या विरुद्ध निवडणुका लढवल्या, त्याला अचानक प्रवेश दिला गेला. आणि यामुळे कार्यकर्ते, सहकारी आणि मी स्वतः खूप दुःखी झालो. त्याच्यामुळे निश्चितपणे दुःख हे आहेच आहे. आणि त्याच्यानंतर अगदी राष्ट्रवादीमध्येच फूट पडली असं नाही, तर महाविकास आघाडीतील घटक दलातील पक्षांनी सुद्धा त्याला नाकारला. आणि त्यांनी पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश केला. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ती नाराजी पोहोचलेली होती. पण मग काय वाटतं, बंद दराराची काय चर्चा झाली असेल, की अचानक एक सक्षम उमेदवार असताना सुद्धा दुसरा आयात करून घ्यावा लागला आणि एका रात्रीत असं काय घडलं असं तुम्हाला वाटतं, की अचानक त्यांना तिकीट दिलं गेलं? निश्चितपणे म्हणजे मला जे काही वाटतं ते एवढंच आहे की हा कोणीतरी डाव साधलाय. म्हणजे एका चांगल्या निष्ठावंत माणसाला पुढे जाऊ न देण्यासाठी केलेली ही एक चाल आहे, हा डाव आहे. आणि त्याच्यामुळे ही खरं तर अशा पद्धतीच्या घटना घडतात. अदरवाईज ज्यावेळेस ज्या व्यक्तीच्या विरोधात आम्ही तयारी केलेली, ज्या व्यक्तीच्या विचारांच्या विरोधात आमची लढाई आहे,
त्या व्यक्तीला असं काय होतं अचानकपणे की तो खूप चांगला वाटू लागतो हं. पक्षाच्या वरिष्ठांना आणि त्याला अचानक आणलं जातं आणि त्याला डिक्लेअर केलं जातं. म्हणजे आश्चर्य वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचं. सुप्रिया त्यांची सभा आता मध्यंतरी झाली नवी मुंबईत. तेव्हा त्यांनी तुमच्यावरती नाव न घेता शिल्क्या शब्दात टीका केली, की तुम्ही जे केलं ते चुकीचं आहे. बरं, पक्षाच्या पण अनेक नेत्यांनी तुम्हाला फोन केलेत, काही जण येऊन भेटून गेलेत. तुमची मनधरणी करण्याचे खूप प्रयत्न झालेत, की माघार घ्या. पण तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम होतात. बघा ताईंनी जर माझं नाव न घेता जर काही माझ्या बाबतीत बोललं असेल तर मी म्हणेन की मी चुकीचं केलं का पक्षाने चुकीचं केलं हं. हे जग जाणतं. विरोधकाला आपल्या पक्षात आणणं, त्याला तिकीट देणं आणि पक्षातील निष्ठावंताला डावलणं हे चुकीचं आहे की बरोबर आहे हे त्यांनी ठरवलं पाहिजे. घर मी बांधायचं, हं. छप्पर मी घालायचं आणि राहायला त्रयस्थ येणार हे चालेल का? नाही बरोबर, चालेल. बरोबर. त्याच्यामुळे ते जरी म्हणाल्या असल्या की हे चुकीचं होतं, तर चुकीचं कोणत्या अर्थाने याचा शोध घेतला पाहिजे. राहिला प्रश्न निष्ठेचा, तर निष्ठावंत आहोत आम्ही. निष्ठेने काम केलं. विरोधकांशी 2 हात केलेत. अनेक प्रश्न लोकांचे, समाजाचे सोडवलेत. आम्ही ज्यावेळेस रस्त्यावर येऊन पक्षासाठी काम करत होतो, त्यावेळेस हेच विरोधक आम्हाला त्रास देत होते. हं, हं. हेही पक्षाच्या वरिष्ठांना माहिती आहे. त्याच्यामुळे चूक काय आहे याच्यात? म्हणजे मला हेच कळत नाही की आम्ही काय चूक केलेली आहे. पक्षाच्या एखाद्या वरिष्ठ नेत्याने मला कॉल करणं आणि माझी मनधरणी करणं हा त्या प्रक्रियेचा भाग असू शकतो. बरोबर. परंतु एका व्यक्तीच्या एका चुकीच्या निर्णयासाठी मी माझ्या समर्थकांचं आणि हजारो लोकांचं मन दुखावणं हे मला पटणारं नव्हतं. त्याच्यामुळे मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्यावेळेस हा निर्णय घेतला, त्यावेळेस मी माझ्या कार्यकर्त्यांची सभा घेतली. हं. ज्याच्यामध्ये मी त्यांना प्रश्न विचारला, की मी करायचंय काय? तर एकमुखी हाक आली, की आपल्याला पुढे जायचंय. आणि त्यांची जो पाठिंबा होता, त्या पाठिंब्याला गृहीत धरून मी पुढे गेलोय. त्याच्यामुळे मी चुकीचं काहीच केलेलं नाहीये. पवार साहेबांशी बोलणं झालं या विषयावर? साहेबांशी बोलणं कसं आहे म्हणजे साहेब तर दैवत आहेत, साहेबांशी नेहमीच बोलणं होत असतं. निर्णय प्रक्रिया ज्यावेळेस थोडीशी वाटत होती, की अशा पद्धतीत काही निर्णय होऊ शकतो. त्यावेळेस मी एकदा साहेबांशी बोललो होतो. पण साहेबांनी त्यावेळेस असं काही अधोरेखित केलं नाही, की कोणाला पक्षात घेतलं जाईल किंवा काही केलं जाईल. त्यांनी सांगितलं तुम्ही तयारी करा म्हणून. खरं तर नवी मुंबईचं राजकारण जर का बघितलं ना, तर अनेक प्रस्थापित इथे आहेत, जे वर्षानुवर्षापासून त्यांचा प्रभाव नवी मुंबईवरती आहे. पण अशा परिस्थितीत तुमच्यासारखा एक उच्च शिक्षित नेतृत्व तयार होतं, ज्यांनी बाहेरचं पण जग बघितलंय, ज्यांना नवी मुंबईतल्या मूलभूत समस्यांची पुरेपूर जाण आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युवक, आजची तरुण पिढी, त्यांना काय नेमकं हवं काय नको याची पण उत्तम तुम्हाला जाण आहे. तर अशा याच्यात या प्रस्थापितांविरोधात तुम्ही उभे राहिला आहात, तर काय काय आव्हानं तुम्हाला समोर दिसत आहेत आणि तुम्ही त्यासाठी रस्ता कसा तयार केला आहे? बघा, अगदी छोटं उदाहरण जर द्यायचं झालं, तर महाराष्ट्रभरामध्ये ज्या तालुक्या आणि जिल्ह्यांमध्ये नेतृत्व आहेत, नेते मंडळी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्या नेते मंडळींनी, खासदारांनी त्या मतदारसंघाचा विकास करत असताना काही गोष्टींची रचना स्वतःहून केली. त्याच्यामध्ये त्यांनी काही शाळा, कॉलेजेस आणली, जिथे स्थानिक मुलं जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकत असतील. इंजिनिअरिंग कॉलेजेस आणली, मेडिकल कॉलेजेस. इथला एकही नेता, ज्याला आपण सो कॉल्ड प्रस्थापित म्हणतोय, त्याने अशा पद्धतीतलं एखादं इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेज आणलेलं हो. नाही. दुसरी गोष्ट म्हणजे नवी मुंबई ही जी आहे, ही इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या, ग्रामस्थांच्या जमिनीवर उभी राहिलेली आहे. हं. त्या जमिनीवर जेवढी घरं बांधली गेलेली आहेत, उद्योग उभारले गेलेले आहेत, ते सगळे रेग्युलराईज झालेले आहेत. हं.
म्हणजे त्याला शासन मान्यता आहे. परंतु जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांची घरं आजही रेग्युलराईज झालेली नाही. ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या, त्याच्यावर शहर उभं राहिलं आणि त्या जमिनीवरच्या इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते शासन नियमित होतं. परंतु आज माझा एखादा ग्रामस्थ इथला स्थानिक एखाद्या घरावर मॉर्गेज ठेवून लोन घ्यायला गेला तर ते त्याला मिळत नाही. त्याच्यामुळे घराला किमती नाही आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या गावांमध्ये आता आपण जर गेलो तर कचऱ्याचे ढिग आहेत, अस्वच्छ आता बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नाही, पाण्याचं दुर्भिक्ष आहे. म्हणजे ज्या लोकांनी इथं खऱ्या अर्थाने या नवी मुंबईच्या विकासामध्ये भर घातली, बलिदान दिलं आपल्या सगळ्या गोष्टींचं, त्यांची दुरावस्था बघवत नाही. मग प्रस्थापित जे इथलेच म्हणवतात स्वतःला, त्यांनी एवढं मोठं दुर्लक्ष करणं अपेक्षित नव्हतं. बरोबर. पुढचा प्रश्न, प्रस्थापित जरी ते असले तरी त्यांच्या दूरदृष्टीला कुठेतरी तोकडेपणा आहे. यांनी वर्षानुवर्षे एकच काम केलंय, एखाद्या कामामध्ये टक्केवारी घेणं, एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये पार्टनरशिप करणं, म्हणजे अशा सगळ्या गोष्टींमध्ये ही लोक इन्व्हॉल्ड आहेत. त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता होती अनेक वर्ष, महानगरपालिका भ्रष्टाचाराने पोखरून टाकली अक्षरशः. मग अशा प्रस्थापितांना कुठंतरी शह दिला पाहिजे, बाजूला केलं पाहिजे, यासाठी खऱ्या अर्थाने मी उभा राहिलो. आणि अशामुळेच अनेक चांगले चांगले प्रकल्प इथून गेले असं तुम्हाला वाटतं? आता प्रकल्प म्हणजे एकतर सगळ्यात मोठा प्रकल्प जो आहे तो नवी मुंबई एअरपोर्ट आहे. तो जवळपास एक 10 वर्ष चाललाय. आम्ही ऐकतो म्हणजे की नवी मुंबई एअरपोर्ट येतं, ते होईल, ते त्याच्यानंतर या शहराचा विकास होईल. त्याचबरोबर MIDC जी आहे त्याच्यातले कारखाने बंद होऊन इथे IT पार्क्स आलेत, पण त्याच्यावर फोकस नाही. त्याच्यामुळे नोकरीच्या ज्या काही संधी इथे निर्माण झाल्या पाहिजे होत्या एक 4-5 वर्षापूर्वी, त्या इतक्या वेगाने झाल्या नाही. हो. इथला जो स्थानिक तरुण आहे त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणं ही पण एक खूप मोठी समस्या आहे. कारण अनेक जसं मगाशी मी म्हटलं की अनेक चांगले प्रकल्प इथे येण्यापासून थांबवले गेले. त्यानंतर ज्या काही इंडस्ट्रियल एरिया आहे त्यातून हव्या तशा संधी नसल्यामुळे एक तर मुंबई किंवा पुणे, सेंट्रलला नवी मुंबई पडतं, इथला स्थानिक तरुण जातोय. जर त्यांना इथे खूप चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या तर जसं तुम्ही मगाशी म्हटलात की अनेक इथे महाविद्यालयांनी चांगलं, तर अशा अनेक गोष्टी साध्य होऊ शकतील. बरं. तर त्यासाठी का तुमचं विजन आहे का तयार? साधारणतः एक 45 वर्षापूर्वी ह्या शहरामध्ये औद्योगिकरणाचे वारे वाहू लागले आणि मुंबईमध्ये कारखाने नकोत म्हणून ह्या भागामध्ये, ज्याला बेलापूर पट्टी म्हटलं जातं, तिथे कारखाने आले. ते कारखाने अतिशय व्यवस्थित चालले अनेक वर्ष, परंतु जशी नागरीकरणाची वारे वाहू लागले 30-1 वर्षापूर्वी, तसे ते कारखाने हळूहळू बंद झाले किंवा शिफ्ट झाले. MIDCकडे मोठ्या प्रमाणात आत्ता लँड अवेलेबल आहे आणि ती जमीन जी अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, त्या जमिनीवर IT पार्क्स येत आहेत, बिझनेस पार्क्स येतात. त्याच्यामुळे लाखो तरुणांना इथे रोजगार निर्माण होणार आहे. मग तो रोजगार जो आहे तो माझ्या मतदारसंघातील तरुणांना कसा मिळेल याच्यासाठी तर माझा एक प्लॅन आहे. निश्चितपणे मतदार राजाने संधी दिली तर तो प्लॅन मी एक्झिक्यूट करेल. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट येत आहे, त्याच्यामुळे तिथे हजारो लोकांना नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होणार, कॉन्ट्रॅक्ट्स मिळणार. ते माझ्या मतदारसंघातल्या लोकांना कसे मिळतील याचा माझ्याकडे प्लॅन आहे, माझ्याकडे व्हिजन आहे. त्याचबरोबर रिडेव्हलपमेंट होतं. 30 वर्षापूर्वी ज्या बिल्डिंग बांधल्या गेल्या होत्या त्या आता पुनर्विकासासाठी उपलब्ध आहेत. मग अशा ज्या बिल्डिंग्ज आहेत ज्या आपल्यासाठी म्हणजे आपण असं म्हणूया की आता रिडेव्हलपमेंटसाठी आलेल्या आहेत, त्या रिडेव्हलपमेंटसाठीच्या बिल्डिंग ह्या त्या सोसायटीनेच कशा
रिडेव्हलप करता येतील, ज्याला सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणतात, हं. ज्याच्यामुळे दलाल जे आहेत, मध्यस्थ जे आहेत, जे फक्त तिथे क्रीम खायला आलेत, मलिदा खायला आलेत, त्यांना बाजूला करता येईल. ह्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट होताना राजकीय शक्तींना कसं बाहेर ठेवता येईल याच्यावर सुद्धा माझं काम आहे. आता इथे जर आपण बघितलं तर हुकुमशाही चालू आहे. हो. एकनाथ नेसा जो आहे तो हुकुमशाही हो. पद्धतीने वागतो इथे, जे आता निवडणुकीला उभे राहिले. दुसरा खंडणीखोर आहे, सगळ्यांना माहिती आहे. तिसरा घराणेशाहीला रिप्रेझेंट करतो, हं. स्वतःचं कर्तृत्व नाही, चाललंय म्हणून चाललंय. आणि चौथा जो आहे त्याने अक्षरशः महानगरपालिका भ्रष्टाचाराने पोखरून काढले आणि मग उभा आहे. मग अशा लोकांना पर्याय म्हणून मी खरं तर राजकारणात आलोय आणि उभा राहिलेलो आहे त्यांच्यासमोर. सर, तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहात आणि तुमचा समाजसेवेकडे पण नेहमीच ओढा असतो. अनेक दीनदुबळ्या घटकांना तुम्ही मदत करतात. अनेक वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवतात. त्यात रक्तदान शिबिर असेल किंवा अजून वेगवेगळे उपक्रम असतील, हे तुमच्यामार्फत राबवले जातात. 24 तास तुम्ही तुमच्या या इथल्या नागरिकांसाठी उपलब्ध असतात. हो. तर त्याबद्दल अ, कुटुंबामध्येच समाजसेवेचा वारसा आहे. मग तो आमच्या पणजीकडून आमच्या आजीकडे येणं असो, आजीकडून आमच्या आईकडे येणं असो, तर तो वारसा माझ्या रूपाने कुठे ना कुठेतरी जतन होतोय. आणि हे करत असताना आपण हे बघतो की आपल्या आजूबाजूच्या समाज घटकांची गरज काय आहे. ज्या लोकांना उपचार घेता येत नाहीत, अशा अनेक गरजू लोकांना मी माझ्या स्वखर्चाने उपचार करवून घेतो. हं. त्याचबरोबर अनेक ठिकाणी म्हणजे ह्या वर्षी मला वाटतं 48 मोफत आरोग्य शिबिरं मी आयोजित केली होती. ते एक रेकॉर्ड आहे. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांमध्ये देखील मी असतो आणि वारकरी संप्रदाय असल्यामुळे त्याच्यामध्ये मला एक पांडुरंगाचीच मी म्हणेल आशीर्वाद आहेत की समाजसेवेबरोबर धार्मिक काम करणं, धार्मिक कामातून राजकारण करणं, अशा पद्धतीतलं व्यवस्था सेट झाल्यामुळे लोकांची कामं ही आपसूक होतात. आणि सामाजिक ऐक्य जोपासण्याचं काम पण तुमच्याकडनं मोठं हो. आहे. देशातली पहिली राष्ट्रीय सामाजिक ऐक्य परिषद मी आयोजित केली होती, ज्याच्यामध्ये देशभरातून हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहिली आणि प्रत्येक समाज घटकाचं प्रतिनिधित्व करणारा त्या घटकाचा प्रमुख देखील त्याच्यामध्ये उपस्थित होता. जात, धर्म, भाषा, प्रांत आणि लिंगभेद यांना वगळून व्यक्तीला व्यक्तीशी जोडण्याचं काम, तसेच संविधान रक्षणाचं काम मी आणि माझे सहकारी गेली 20 वर्ष करतोय. हो. हो. त्याच्यामुळे सामाजिक ऐक्य ह्या चळवळीमध्ये मला काम करायला आवडतं, कारण आपण जर सामाजिक ऐक्य जपलं तर हा देश पुढे जाईल. पुढे जाईल. आणि IIT बॉम्बे सारख्या संस्थेमध्ये शिकल्यामुळे आणि संस्काराचा भाग म्हणून नेशन फर्स्ट किंवा राष्ट्रप्रथम ही भावना रुजलेली आहे. आणि ती भावना इतकी स्ट्रॉंग आहे की आपण जे काही काम करतो ते काम करत असताना प्रत्येक कामामध्ये आपला देश कुठे आहे, आपल्या देशाला कसं ते मदत करेल, ही भावना प्रबळ होत जाते किंवा त्या भावनेतून आम्ही काम करत असतो. या निवडणुकीच्या रणधुमाळीत तुमच्या प्रचार फेऱ्यांचा जबरदस्त धुराळ उडाला आहे. हो. तुम्हाला सगळीकडून उत्तम रिस्पॉन्स येतो. जसं मगाशी मी म्हटलं की तुम्हाला आबालवृद्धांपासून सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. काही सर्वेज इथले आलेत, त्यात पण किटली हे तुमचं चिन्ह आहे आणि तुम्ही नंबर 1 ला पोहोचला आहात. हो, अगदी. ही पॉझिटिव्हिटी काय वाटते तुम्हाला? ही निवडणूक मी जसं म्हणालो की ही लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे. माझ्यावर अन्याय झाला, लोकांना तो आवडला नाही आणि त्याच्यामुळे लोकांनी खऱ्या अर्थाने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आम्ही प्रचार फेरी किंवा रॅलीज आयोजित केल्या की काही शेकडोंच्या संख्येने जमा झालेले कार्यकर्तेचं रूपांतर हे हजारोंच्या संख्येमध्ये होतं. हे ह्या नवी मुंबईने पाहिलंय. एका अपक्ष लढणाऱ्या उमेदवाराने, ज्याचं किटली चिन्ह आहे, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक प्रक्रिया राबवण्याचं हे पहिलं उदाहरण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की माझ्याकडे कोणता मोठा नेता नाही आहे, ना कोणते नगरसेवक आहे.
माझ्याकडे एक सामान्य कार्यकर्त्यांचा संच आहे, जो सुशिक्षित आहे आणि ज्याच्याकडे सिस्टीम आहे. तो सुशिक्षित आणि सिस्टमॅटिक वेने आम्ही निवडणुका ची तयारी करतोय किंवा निवडणुकीची प्रचार फेरी राबवतो. त्याच्यामुळे अ, त्याच्यामध्ये ऑर्गनाइज्ड हं. फॉर्ममध्ये काम केलं जातं आणि त्याचे रिझल्ट पण अतिशय चांगले आहेत. म्हणजे तुम्ही जर म्हणजे माझ्या ऑफिसला कधी आलात, तर दिवसभराचा चार्ट प्लॅन केलेला असतो. त्याच्यानंतर अजेंडा सेट असतो हं, हं. मीटिंगचा. तिथपासून ते आपण कोणत्या विषयांवर बोललं पाहिजे, सामाजिक प्रश्न काय आहेत, कशा पद्धतीमध्ये ते प्रश्न या शहरासाठी प्रॉब्लेम तयार करतायत, याचं सगळं आकलन त्या दिवसभरामध्ये केलं जातं आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नांविषयी बोललं बोललं जातं. जातं. तर म्हणजे प्रत्येक गोष्ट ही सिस्टमॅटिक प्लॅन केल्यामुळे प्रचार रॅली असतील, प्रचार फेरी असतील, ह्या अतिशय इफेक्टिव्ह होत आहेत. राहिला प्रश्न सर्व्हेचा, तर एक 4-5 महिन्यापासून तयारी करतो त्यावेळेस राष्ट्रवादीचं चिन्ह घेऊन देखील मी टॉपलाच होतो आणि आत्ता देखील माझं चिन्ह जे किटली आहे ते घेऊन मी टॉपला आहे, कारण लोकांनी निवडणूक हातात घेतली. लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. यंदाची निवडणूक म्हटलं तर सोपी आहे, म्हटलं तर कठीण आहे. यामागचं कारण असं खूप खिचडी झाली आहे. कारण एकाच पक्षात अजून एक पक्ष म्हणजे 2 प्रतिपक्ष असं ते गणित झालंय आणि 6-7, 7-7, 8-8 उमेदवार जे अधिकृत पक्षातलेच आहेत, काही अपक्ष गेलेत, काही पक्षाची चिन्ह घेऊन लढतायत, ते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. बरं. तर हे सध्याचं जे राजकारण झालंय त्याबद्दल तुमचं मत काय? राजकारणामध्ये अ, प्रत्येकाला संधी हवी असते आणि लोकशाहीने तो अधिकार दिलेला आहे, की कोणी उभं राहावं आणि कोणी लढावं. हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्यामुळे अनेक लोक जी इच्छुक असतील ते आपसूक राजकारणाकडे ओढली जातात किंवा अशा पद्धतीतल्या निवडणुकींना उभे राहतात. ओके. परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे, की खरंच आपण जी तयारी करतोय ती फलद्रूप होईल का? हं. काय तो आपण चेहरा आहोत का, ज्याचा शोध मतदारसंघ घेत होती? हे आरशात बघणं खरं तर उमेदवाराची जबाबदारी आहे. तिसरी जी गोष्ट आहे जी मला महत्त्वाची वाटते त्याच्यामध्ये अ, राजकारण आज जर पाहिलं महाराष्ट्रात तर प्रमुख 7 पक्षांकडून लढलं बरोबर. जातंय आणि महाराष्ट्र हे एकमेव असं उदाहरण आहे की जिथे 7 प्रमुख पक्ष ॲक्चुअलमध्ये काम करतायत. मग प्रत्येकाला संधी मिळेलच असं नाहीये आणि कार्यकर्त्यांची काय झालंय की 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना 2 शिवसेना. झाल्यामुळे प्रत्येकाची इच्छा वळावली की आपण काम करावं, आपल्याला काहीतरी मिळावं इथे. म्हणून ते स्वतः देखील प्रयत्न करतायत की अशा पद्धतीतली जर संधी मिळाली तर त्यांना काहीतरी अपॉर्च्युनिटी पुढे येईल आणि त्यांना काम करता काम येईल. करतायत. परंतु नेहमी स्वतःचा आरसा बघावा आणि राजकारणात यावं असं मी म्हणेन. आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या खूप झडतायत. त्यात गजानन काळे जे मनसेकडनं उभे आहेत, त्यांचे अधिकृत उमेदवार, त्यांनी असा आरोप केला आहे की जे तिकीट तुम्हाला मिळणार होतं ते जयंत पाटलांनी 25 कोटी घेऊन दुसऱ्याला विकलं. तर या सगळ्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे? तुम्हाला काय वाटतं की खरंच असं झालं असेल बंद दाराआड? अ, आता असं काही झालं असेल, हे एकतर ज्यांनी केलं त्यांना माहीत असेल अ, किंवा गजानन काळेंचं इंटेलिजन्स कलेक्शन खूप चांगलं असेल म्हणून त्यांना माहीत असेल. माझ्याकडे तरी अशा पद्धतीतली आत्ता सध्या काही इन्फॉर्मेशन नाही आहे. परंतु मिळाली तर मी पहिल्यांदा तुम्हाला द्यायला येईल. सर तुमच्याकडे तर बॅक स्टोरी एका फिल्मपेक्षा कमी नाही आहे. कारण तुमचा प्रवास हा खरं तर अनेक युवांसाठी प्रेरणादायी आहे. कारण तुम्ही तुमच्या लहानपणापासून मोलमजुरी केली, नंतर ऑफिस बॉय म्हणून काम केलं, शेती सांभाळली, नंतर बिझनेसमध्ये उतरलात, तो यशस्वी करून दाखवलात, एक यशस्वी उद्योजक झालात आणि आता राजकारणात आला आहात. तर हा सर प्रवास खरंच सगळ्या युवा पिढीसाठी एक म्हणूया ना आपण इन्स्पिरेशनल आहे, प्रेरणादायी आहे. त्या मी ग्रामीण भागात वाढलो. काही काळ माझे वडील कल्याणजवळच्या एका कारखान्यामध्ये माथाडी कामगार होते, पण ती कंपनी बंद पडली आणि ते गावी आले. गावी आले तर शेती अगदी 27 गुंठे, त्याच्यामुळे त्याच्यात काय खायचं आणि काय राहायचं हा सगळा मोठा प्रश्न होता.
त्याच्यामुळे प्रसंगी ते मोलमजुरी करत आणि आम्ही मग जसं 14-15 वर्षाचे झालो तर आम्हालाही ते करावं लागलं. पुण्यामध्ये आलो तर मग आई वडील पैसे पाठवू शकणार नाहीत आपल्याला वेळेवर आणि आपली उपजीविका कशी होईल, तर मग काय करायचं, तर हं, हं. ऑफिस बॉयचं कामही केलं. हे सगळं करत असताना फक्त एकच ध्येय होतं की आपलं शिक्षण घ्यायचं आणि माझ्या शिक्षणाची प्रेरणा जी आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांचं एक पुस्तक 10वीच्या सुट्टीमध्ये वाचण्यात आलं होतं आणि त्या पुस्तक वाचल्यानंतर असं मला जाणवलं आणि कळलं की आपल्याला आपल्या जर परिस्थितीवर मात करायची असेल तर शिक्षण हे शिकण्याचं पाहिजे. वाघिणीचं दूध बरोबर. आहे आणि आपण ते मिळवलं पाहिजे. तर त्या दृष्टीने मग मी प्रयत्न करत गेलो. मग शिक्षण जर चांगलं घेतलं तर आपण आपल्याला सिद्ध करू शकतो. हे पुढच्या भविष्यामध्ये मी प्रूव्ह करू शकलो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की आपल्याला अ, आपलं विशिष्ट ध्येय निश्चित करावं लागतं आणि ते ध्येय निश्चित केल्यानंतर त्याच्याकडे जात असताना आपल्याला त्याच्या स्टेप्स आखाव्या लागतात. हं. अचानक आपण म्हटलं की नाही मला उद्योजक व्हायचं तर ते मला हो. वाटतं लगेच आपण हे नाही, कारण तुम्हाला अनुभव पाहिजे. मग काही काळ नोकरी केली, नोकरीतून मी शिकलो आणि मग शिकल्यानंतर मी अ, उद्योग व्यवसायात आलो. उद्योग व्यवसायात आल्यानंतर खूप मोठे शोध मी लावले, जे सायबर सिक्युरिटीमध्ये होते. हो. त्याच्यामुळे देशात आणि देशाबाहेर माझं नाव झालं, त्या कंपनीचं नाव झालं आणि मग खऱ्या अर्थाने आम्ही अ, स्थिरावलो असं मी म्हणेन. परंतु समाजसेवेचं म्हणजे अंग नेहमीच होतं. हं. कुटुंबातच समाजसेवेचा वारसा आहे. वारकरी संप्रदाय आणि दत्त संप्रदाय असल्यामुळे तो वारसा आमच्या कुटुंबातच आहे. मग समाजसेवा करत असताना आपण कधीतरी आपसूक राजकारणाकडे ओढलं जातो. कारण राजकारणात असल्यामुळे बरीचशी कामं होतात हो, लोकांची. हो. तर मला स्वतःचं तर काय काम, माझा व्यवसाय वेगळा आणि राजकारणात आणि माझ्या व्यवसायात असा काही संबंध नाही. परंतु लोकांची कामं होतात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील काम करत होतो. त्याच्यामुळे ह्या शहरामध्ये माझा एक विशिष्ट कनेक्ट आहे आणि तो असणार आहे. आणि त्याच कनेक्टला समोर ठेवून ज्यावेळेस आपण राजकारणात काम करतो, तर बऱ्याचशा सहकाऱ्यांची इच्छा असते, की नाही तुमच्यासारखा व्यक्ती हा काहीतरी पदावर असला पाहिजे आणि म्हणून मग विधानसभेची निवडणुकीची तयारी केली आणि ही निवडणूक लढवतोय आणि असा माझा राजकीय प्रवास झालेला आहे. वाह! वाह! आम्ही बघतोय की तुम्हाला प्रतिसाद पण खूप चांगला मिळतोय. हो, म्हणजे अतिशय चांगला सामान्य नागरिकांना खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. तुम्ही जिथे जाता तिथे तुमचं स्वागत केलं जात आहे. आबालवृद्धांपासून सगळ्यांचाच उत्तम पाठिंबा तुम्हाला मिळाला आहे. अगदी. तर काय वाटतं, कसं वातावरण आहे? एकतर पहिली गोष्ट ही होती, की बघा लोकांनी माझं काम बघितलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक निष्ठावंत कार्यकर्ता ज्यावेळेस पक्षाने आदेश दिल्यानंतर निष्ठेने, प्रामाणिकपणे पक्षाची सेवा करतो, पक्षाचं चिन्ह पोचवतो, लोकांमध्ये जातो, लोकांची कामं करतो. हे सगळं होत असताना लोकं ते बघत होते आणि अचानक कोणाला तरी आणलं जातं, मला थांबवलं जातं आणि त्याला तिकीट झालं. माझ्यावर अन्याय तर झाला आहे, परंतु त्या बघणाऱ्यांवर सुद्धा अन्याय झाला. हो. हे लोकांना डायजेस्टच झालं नाही. आणि ज्यावेळेस मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस लोकांना अक्षरशः हायसं वाटलं, की हां, बाबा हा माणूस आम्हाला पाहिजे होता आणि हा आता लढतोय. मग त्यांनी काय केलंय, की मी निवडणूक हातात घेण्याऐवजी त्यांनीच निवडणूक हातात घेतली. जिथे-जिथे आम्ही जाऊ, तिथे-तिथे ती लोकं स्वागताला असतात. आम्हाला घेऊन त्यांच्या घरात जातात, खाऊ-पिऊ घालतात. म्हणजे हजारोंच्या संख्येने प्रत्येक रॅली होते. म्हणजे तुम्ही बघितलं असेल हो, हो, पत्रकार, हो, हो. रिस्पॉन्स की खूप हो, खूप मोठा रिस्पॉन्स आम्हाला आणि मिळतोय. उत्स्फूर्तपणे लोकं सहभागी हो होतात. आणि गेले 4 दिवस म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल, काही रिपोर्ट सर्वेज येतात. त्याच्यामध्ये माझं किटली चिन्ह जे आहे आणि क्रमांक 9 आहे, तो 1 नंबरला चाललाय. वाह! म्हणजे वाह! अशा काही चांगल्या गोष्टी आजूबाजूला घडतायत. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुणांचा मोठा प्रतिसाद मला आहे. तरुण-तरुणींचा इतका मोठा प्रतिसाद मला वाटतं क्वचितच कोणत्या उमेदवाराला असेल. आणि आबालवृद्ध जे आहेत त्यांच्याबरोबर माझा विशेष कनेक्ट असल्यामुळे त्यांचाही सपोर्ट याला आहे. कुठे ना कुठे कारण, जसं मी म्हटलं, की घराणेशाही, मुजोरी, त्याच्यानंतर हेकेखोरपणा, या सगळ्या गोष्टी आहेतच. पण त्याही पलीकडे एक उच्च शिक्षित उमेदवार आज एक चेहरा म्हणून तुम्ही समोर आला आहात बरोबर. आणि प्रत्येकाला बदल हा हवा असतो.
अगदी वर्षानुवर्ष जी सत्ता इथे होती, सत्ता घडवते पण आम पब्लिक आणि सत्ता उलटवते पण पब्लिक. बरोबर. तर आता जसं तुम्ही म्हटलात की ही निवडणूक आता तुमची नसून जनतेच्या हातात गेली आहे. तर त्या अ, जसं आपण म्हणालात की सत्तेपर्यंत पोहोचवतं पण जनता जनता आणि सत्तेवरून पायउतार पण जनताच करते. असंच काहीसं येथील स्थानिक नेते मंडळींच्या बाबतीत अनेकदा झालेलं आहे. परंतु त्यांना त्याच्यातून समज येत नाहीये हं. आणि ती समज आणण्याची खरी तर ही वेळ आलेली आहे. अर्वाच्य भाषा वापरणं, ओरमटपणा करणं, लोकांमध्ये दहशत निर्माण करणं त्यांच्याबद्दल, हं. हे यांनी अनेक वर्ष इथे धंदे केलेले आहेत. आणि या पुढील काळामध्ये जो सुशिक्षित वर्ग आहे, जो सजग आहे, तो अशा लोकांना निवडून देणार नाही. बरोबर. कारण आता जनता हुशार त्यांना झाली एक चांगला चेहरा पाहिजे. त्यांना सुशिक्षित लोक आवडतात. त्याचबरोबर निष्ठेने, प्रामाणिकपणे काम करणारी लोकही लोकांना आवडतात. आणि त्यामुळे जे कोणी याच्यावर क्लेम करून बसलंय, त्यांचं आता खैर नाही. सर, कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही जनतेसमोर मत मागायला जाता आहात? तुमचं रोडमॅप काय तयार आहे? कुठल्या मूलभूत सुविधा ज्यापासून अजूनही इथली जनता वंचित आहे अशा तुम्ही त्यांच्यासमोर नेता? पहिला तर मुद्दा आहे की स्थानिक ग्रामस्थ जे आहेत त्यांच्या ज्या इमारती आहेत त्या गावठाण भागामध्ये त्या रेग्युलराईज करणं. कारण ही मंडळी जी आहेत त्यांनी स्वतःच्या जमिनी ह्या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी दिल्यात. परंतु आज त्यांची घरं रेग्युलराईज नसणं ही मोठी शोकांतिका आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो रिडेव्हलपमेंटचा आहे. रिडेव्हलपमेंटचं धोरण जे आहे, धोरण सरकारने आणलंय, परंतु त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. त्याच्यामुळे काय होते, दलाल, राजकारणी आणि बिल्डर यांची लॉबी त्या सोसायटीजना गिळंकृत करू पाहते, त्यांच्यावर प्रेशर टाकतात. ते एक आपल्याला या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असून आहे. म्हणजे एवढं सुसज्ज शहर असूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे. FSI मोठ्या प्रमाणात मिळतं. FSI मिळत असताना आजच्या घडीला जर आपण बघितलं, 5,000 लोकवस्तीच्या ठिकाणी 15,000 लोक राहायला येणार आहेत. परंतु रोड तेवढाच आहे, बस स्टँड तेवढंच आहे, रिक्षा स्टँड तेवढंच आहे. त्याच्यामुळे त्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप मोठा इम्पॅक्ट होणार आहे. शिक्षणाचं वारं आपण बघू. शिक्षण येथे उपलब्ध आहे, म्हणावं तसं इंजिनिअरिंग कॉलेजेस, शाळा आहेत, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. परंतु भरमसाठ फीज. शिक्षण हे महागलंय. शिक्षण महागल्यामुळे लोक जी आहेत ती आज परेशान आहेत. एक मुलाचं शिक्षण करायचं तर 10,000 रुपये महिन्याला खर्च येतोय. शाळेच्या फीज इतक्या वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर शाळेच्या फीजसाठी लोकांना वेठीस धरलं जात आहे. त्याच्यासाठीचं सुद्धा धोरण आपल्याला आणायचं आहे. गेले अनेक वर्ष या शहराची महानगरपालिकेची निवडणूक न झाल्यामुळे भ्रष्टाचार बोकाळलाय, शहर अस्वच्छ झालंय, मनमानी कारभार चाललेला आहे आणि शहर हे मंत्रालयातून चालवलं जात आहे. आता मंत्रालयातल्या लोकांना काय माहीत काय ह्या शहराचे प्रॉब्लेम्स काय? तर हे असे अनेक प्रश्न माझ्या मनात कुठे ना कुठेतरी घर करून आहेत. या शहराला नितांत सुंदर समुद्र किनारा लाभला आहे, परंतु ते पर्यटन विकसित केलं गेलं नाहीये. नेत्यांनी स्वतःच्या जेटी बनायचं स्वतःसाठी पर्यटन विकसित केलंय. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी तिथे कुठे ना कुठेतरी आपल्याला पुढे घेऊन जावं लागते आणि लोकांबरोबर उभं राहिलं पाहिजे. म्हणजे हा सगळा तुमचा जो व्हिजन आहे, रोडमॅप आहे, तो सगळा ह्याच्यातून जाणार आहे. अगदी अगदी. बरं सर, एक प्रश्न तसा विचारतो तुम्हाला. कॉन्फिडंट आहात तुम्ही विजय मिळवण्याबद्दल? आपला जर का विजय झाला तर पुन्हा एकदा तो तरी हातात घ्याल का रस्ता वेगळा असेल? मी तुम्हाला म्हणजे याबाबत एकच सांगेल, विजय झाल्यानंतर मला माझ्या सहकाऱ्यांशी संवाद करावा लागणार आहे की आपण काय करायचं. कारण मी लढावं हा त्यांनी दिलेला आदेश आहे. तो आदेश पुन्हा मी घेईन त्यांच्याकडून आणि त्याप्रमाणे निर्णय घेईन. म्हणजे निर्णय तुमचा नसेल, सहकार्यावर अवलंबून. कारण ही निवडणूक त्यांनी हातात घेतलेली, त्याच्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय काहीच नाही.
थँक्यू सो मच सर. खूप खूप Thank you. शुभेच्छा तुम्हाला. जो काय प्रतिसाद तुम्हाला मिळतोय ते बघून असं वाटतंय की यंदा इकडे बदल घडणार आणि एक उच्च शिक्षित उमेदवार, एक उच्च शिक्षित आमदार या शहराला लाभणार. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा आणि थँक्यू सो मच. थँक्यू सर.